EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टा YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी संयुक्त गट ग पूर्व 2021 च्या प्रश्नांच्या दृष्टीने जी काही चर्चा आहे ती घेणार आहोत। याआधी आपण 2018 आणि एक प्रकारे 2019 च्या संयुक्त गट क च्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी जे काही पॉलिटिक्सचे प्रश्न आहेत ते पाहिले होते। आज मात्र आपण संयुक्त गट क पूर्व 2021 च्या संबंध पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थे संबंधीच्या प्रश्नांची चर्चा जी काय ती करूया। तर सुरू करूया आजच्या या प्रश्नपत्रिकेतील पॉलिटिकलच्या प्रश्नांचं विश्लेषण। पहा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? काय विचारले गेलेलं आहे? खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे। 42व्या घटनास्थीतून धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला। 42वी घटनास्थी 1976 मध्ये करण्यात आली। भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन राज्यघटनेतून घेतले आहेत किंवा एक प्रकारे सोव्हिएत रशियन राज्यघटनेतून घेतलेले आहेत। तर आता एक लक्षात घ्या की आपल्याला विचारले काय की कोणते विधान सत्य नाही, म्हणजे थोडक्यात काय, तर हे कोणते विधान यापैकी असत्य आहे हे आपल्याला शोधायचे आहे। तर ऑब्वियसली या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल की 2, 3, 4 हे जी काही संबंध विधान आहेत ती सत्य आहेत, मात्र पहिलं विधान जे काय आहे ते असत्य आहे। का तर इथे जी तारीख दिलेली आहे राज्यघटनेच्या अंमलबजावणीची ती चुकीची आहे। ती आहे 26 जानेवारी 1950। तर या अर्थाने या ठिकाणी जर आपण विचार केला तर 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी हे पहिलं विधान जे काय आहे ते चुकीचं आहे। का तर ही जी काही तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949, तर ही तारीख जी काय आहे ते आपण घटनेच्या स्वीकृतीच्या दृष्टीने विचार घेतो। प्रिअम्बलमध्ये या तारखेचं जे काही वर्णन आहे ते नमूद केलेलं आहे आणि ज्या दिवशी घटना अंगीकृत केली, स्वीकृत केली गेली त्या दृष्टीने या ठिकाणी एक प्रकारे या तारखेचा संबंध जो काय तो स्पष्ट करता येतो, न की अंमलबजावणीच्या दृष्टीने। आणि म्हणून या ठिकाणी पहिलं विधान जे काय आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून एक प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 की हे विधान या ठिकाणी सत्य नाही, की भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे। मात्र पहा, या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी ही जो काही संबंध उद्देश पत्रिका जी आहे किंवा प्रिअम्बल जी आहे किंवा प्रस्तावना जी आहे ते आपल्याला किमान पातळीवरती चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे, त्यातले सिक्वेन्स चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजेत, त्यातल्या शब्दांचा संदर्भ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहिती असला पाहिजे। जर का तो योग्य पद्धतीने माहिती असेल तर त्याच्यावर विचारल्या गेलेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाची जी काही उत्तर आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येतात। म्हणजे उद्देश पत्रिकेतील स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय, असाही प्रश्न मागे आयोगाने गट ब च्या पूर्वच्या एक्झाममध्ये विचारलेला होता की एक प्रकारे उद्देश पत्रिकेतील स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय, तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य हे आपल्याला चटकन या ठिकाणी या उद्देश पत्रिकेतल्या या स्वातंत्र्याच्या क्रमाच्या दृष्टीने माहिती असलं पाहिजे। म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कीवर्ड्स या आपल्या प्रिअम्बलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मग सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय असेल किंवा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य असेल किंवा एक प्रकारे दर्जा आणि संधीची समानता असेल किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता या दृष्टीतून असणारी बंधुता असेल, तर हे संबंध जे काही कीवर्ड्स आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत किंवा जो काही पहिल्यांदा उल्लेख जो केलेला आहे या ठिकाणी की भारताची एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, तर हा जो काही सिक्वेन्स आहे तर हे संबंध जे काही घटक आहे ते आपल्याला या प्रिअम्बल किंवा उद्देश पत्रिकेच्या स्तरावर माहिती असली पाहिजेत की जेणेकरून त्याविषयी कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्याकडे आयोगाकडून विचारला गेला तर आपल्याला चटकन त्याचं उत्तर देता यावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर मी जसं मागाशी म्हटलं की अंमलबजावणीची जी काही तारीख आहे ती 26 जानेवारी 1950 हे आपल्याला स्पष्ट करता येते आणि रशियन राज्यघटनेतून आपण सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाचा आदर्श हेच स्वीकारलेला अशा भाग नाही आहे, तर मूलभूत कर्तव्यांचाही स्वीकार केलेला आहे। लोकशाही नियोजन व समाजवादी तत्व सुद्धा आपण रशियन राज्यघटनेतून स्वीकारलेलं आहे। तर त्यामुळे याही अर्थाने या रशियन राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेत काय स्वीकारलेलं आहे याचा संदर्भ सांगता येतो आणि ही जी काही तारीख आहे अंमलबजावणीची तीही आपल्याला स्पष्ट करता येते। आणि ऑब्वियसली 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण एक प्रकारे संविधान जे काय ते अंगीकृत केलेले आहे, अधिनियमित केलेलं आहे, स्वीकृत केलेलं आहे, या अर्थाने या तारखेचा विचार आपल्याला करता शकतो। आणि एवढंच नव्हे तर आजच्या घडीमध्ये आपण जर विचार केला तर ही जी काही 26 नोव्हेंबर ही जी तारीख आहे ती आपल्याकडे आता संविधान दिवस म्हणून सुद्धा विचारात घेतली जाते। 2014 पासून म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून या ठिकाणी एक नरेंद्र मोदी सरकारने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून या ठिकाणी जाहीर केलेला आहे, हेही आपण लक्षात ठेवायला काय हरकत नाही।
त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहे किंवा आहेत? ए आणि डी, ए बी आणि डी, ए बी आणि सी आणि सर्व. आपल्याला शोधायचे काय की बिनचूक कोणती विधाने आहेत किंवा बरोबर विधाने कोणती आहेत. बरोबर. मग आता पहा की कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. तर भारतीय राज्यघटनेतल्या भाग 1 चा विचार करता आणि त्यातील कलम 3 मधल्या तरतुदीचा विचार करता हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते हेही कलम 3 नुसार असणारी तरतूद बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून ए बी सी हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. डी मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. का तर असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे एक प्रकारे बंधनकारक असते. कुणावर? तर संसदेवर किंवा एक प्रकारे केंद्र सरकारवर बंधनकारक असते असं म्हणणं या ठिकाणी पूर्णतः चुकीचं आहे. कारण की एक लक्षात घ्या, भारतामध्ये भलेही संघराज्य प्रणालीचा स्वीकार केला गेला असला तरी नवीन घटक राज्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये किंवा एखाद्या घटकाचं नाव किंवा सीमा बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्णतः जे काही अधिकार आहेत किंवा अधिकाधिक अधिकार जे काय आहेत ते कुणाकडे असतील तर ते केंद्र सरकारकडे आहेत, संसदेकडे आहेत. आणि त्यामुळे कोणत्याही घटक राज्याचं मत स्वीकारणे किंवा दिलेला सल्ला विचारात घेणे हे केंद्र सरकारवर किंवा संसदेवर बंधनकारक नसतं. आणि म्हणून या ठिकाणी डी हे विधान जे काय आहे ते चुकीचं आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि बाकीचे जी काही या ठिकाणी एक प्रकारे ए बी सी ही विधान आहेत कलम 3 नुसार जर विचार घेतली तर ती बिनचूक आहेत किंवा बरोबर आहेत. आणि म्हणून आपल्याला काय विचारलंय की कोणते विधान किंवा विधाने बिनचूक आहे किंवा आहेत. तर या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ए बी सी. माना पहा की भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 मधील कलम 3 नुसार ए बी सी ही सर्व विधाने बिनचूक किंवा बरोबर आहेत. मात्र डी हे विधान चुकीचे आहे. का चुकीचे आहे हे मागाशी मी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? तर एक लक्षात घ्या मित्रांनो, या ग्रामसभा म्हणजे मी आणखीन एकदा उल्लेख करतो, जसं मी प्रत्येक यूट्यूब लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे आताही सांगतोय की ग्रामसभा असो, राज्यपाल पद असो, महाधिवक्ता पद असो, या 3 टॉपिक विषयी गट ब असो किंवा गट क असो या परीक्षांच्या पूर्व परीक्षांमध्ये म्हणजे गट ब आणि गट क च्या परीक्षांच्या अंतर्गत पूर्व परीक्षांमध्ये या तिन्ही टॉपिकवर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. मग ग्रामसभा असो, राज्यपाल असो किंवा महाधिवक्ता असो किंवा महान्यायवादी असो. तर एक लक्षात घ्या, राज्यपाल पदाविषयी तर प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो असं म्हणायला काही हरकत नाही. पण ग्रामसभा आणि महाधिवक्ता किंवा महान्यायवादी याही बाबतीत गट ब आणि गट क च्या रचने अधिकाधिक प्रश्न विचारण्यावर पूर्व परीक्षेला भर दिला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही पहा की 2018ची जर प्रश्नपत्रिका पाहिली किंवा 2019ची जर प्रश्नपत्रिका आपण जर पाहिली गट क च्या रचने कंबाईनच्या पूर्वच्या रचने, तर त्यामध्ये या तिन्ही घटकांच्या रचनातून एखादा तरी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. राज्यपाल असो किंवा महाधिवक्ता, महान्यायवादी किंवा ग्रामसभा या रचने असो. त्यामुळे या ठिकाणी इथंही हा प्रश्न विचारला गेलेला आहे की ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही. आणि आणखीन एक गोष्ट मी सांगतो की आपली जी काय 8 ऑक्टोबर झालेली ग्रामसभा आहे त्याच्यामध्ये 8 ऑक्टोबर झालेली जी काय एक प्रकारे गट ब ची एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण ग्रामसभा या टॉपिकवर प्रश्न जो काय तो विचारला गेलेला आहे. किंबहुना राज्यपाल पदाविषयी सुद्धा प्रश्न विचारला गेला होता, महाधिवक्ताच्या रचनेतून सुद्धा प्रश्न जो काय तो विचारला गेलेला होता. तर त्यामुळे हे या ठिकाणी घटक जे काय आहे ते वारंवार विचारले गेलेले आहेत गट ब आणि गट क च्या रचने हे आपल्याला स्पष्ट करता येईल. तर आता इथं विधानं काय दिलेली आहेत पहा की पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात. तर अशाच प्रकारचे विधान कालच्या 8 ऑक्टोबरच्या एक प्रकारे गट ब च्या एक्झाममध्ये पण विचारलं गेलेलं होतं ग्रामसभेच्या दृष्टीकोनातून. दुसरी गोष्ट, पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते. त्याची ग्रामपातळीवर अधिकार व कार्य राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात. आपल्या विचारले कोणते विधान योग्य नाही. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या बाबतचा जो काही प्रश्न आयोगाने 2021 मध्ये या दृष्टीकोनातून विचारला होता, पण आयोगाने अंतिम उत्तर तालिकेमध्ये किंवा फायनल आन्सर की मध्ये या ठिकाणी याचा हा जो काही प्रश्न आहे तो रद्द केलेला आहे. हा जो काही प्रश्न आहे तो आयोगाने फायनल आन्सर कीच्या दृष्टीकोनातून रद्द केलेला आहे 2021च्या या गट क च्या एक्झामच्या दृष्टीने.
तरी पण या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्याला या अर्थाने उल्लेख करता येईल की ही जी काही पहिली 2 विधानं आहेत की जी 1958चा जो काही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आहे यातील कलम 3(9) नुसार बरोबर आहेत। काय की पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समावेश असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात। पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते। हे 1958च्या कायद्याच्या अनुषंगातून किंवा 1958 मधल्या कायद्याच्या एक प्रकारे कलम 3 नुसार ही 3(9) नुसार ही जी काही विधान आहे ती बरोबर आहेत। राहिला प्रश्न ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे। कारण की जर आपण कलम 243A बाबतली तरतूद जर आपण पाहिली जी या ठिकाणी एक प्रकारे 73व्या घटनावस्तूनुसार विचार घेतली गेलेली तरतूद आहे, तर या कलम 243A मध्ये स्पष्टपणे असं नमूद केलं गेलेलं आहे की याबाबतचे अधिकार राज्य विधिमंडळाकडून विचारात घेतले जातील। तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे इथं केंद्र सरकार निर्धारित करते असं म्हणणं थोडंसं योग्य वाटत नाही, चुकीचं वाटतं। राहिला प्रश्न त्याची ग्रामपातळीवर अधिकार व कार्य राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात, हेही विधान या ठिकाणी थोडंसं बरोबर वाटतं। पण याच्यामध्ये पण टेक्निकल पातळीवर थोडासा जर काही संदर्भ जर आपण पाहिला तर तो या ठिकाणी काही बाबतीत या ठिकाणी थोडा वेगळा वाटतो आणि म्हणून कदाचित आयोगाने हा प्रश्न जो काय तो रद्द केलेला असावा। पण तरीही या ठिकाणी एक प्रकारे याचं जे काही खऱ्यानं आपण जर उत्तर जर सांगायचं झालं तर पर्याय क्रमांक 3 हे सांगता येऊ शकेल की हे विधान या ठिकाणी योग्य नाही। का तर या ठिकाणी ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार नव्हे तर राज्य विधिमंडळाच्या या माध्यमातून विचार घेतले जात असतात असं म्हणायला जागा होते। म्हणून तरी आपण या ठिकाणी याचा बाबतचा विचार जो काय तो या पद्धतीने करूया। मी पुन्हा एकदा सांगतो की हा जो काही प्रश्न आहे तो आयोगाने रद्द केलेला आहे। पण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात कलम 3(9) मध्ये ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असं म्हटले गेलेलं आहे। या 1958च्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी कलम 3(9) मध्ये हे वर्णन केलेलं आहे ग्रामसभेच्या दृष्टिकोनातून किंवा ग्रामसभेच्या व्याख्येच्या दृष्टिकोनातून की ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असं म्हटलेलं आहे। राहिला प्रश्न याच कायद्याच्या 1958च्या कलम 7 व सभा नियम 1959 प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा ज्या काय आहेत त्या घ्याव्या लागतात, हाही संदर्भ महत्त्वाचा आहे। आणि कलम 243A नुसार जो 73व्या घटनावस्तूशी संबंधित असणारा एक प्रकारे हा संदर्भ आहे, त्यात काय म्हटलेलं आहे पहा की कलम 243A नुसार ग्रामसभा ग्रामपातळीवर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा अधिकारांचा वापर करू शकेल व अशी कार्य करू शकेल। जो काही उल्लेख इथं आपल्याला पाहायला मिळतो की ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, याला छेद देणारं हे विधान आहे। कशा पद्धतीने की ग्रामसभा ग्रामपातळीवर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे, कुणाच्या तर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा अधिकारांचा वापर करू शकेल व कार्य करू शकेल। म्हणजे ग्रामसभेचे अधिकार याबाबतची तरतूद करण्याचा अधिकार जर कुणाकडे असेल तर तो आहे राज्य विधिमंडळाला, कारण की राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा अधिकारांचा वापर ग्रामसभा करणार आहे, त्यानुसार कार्य करणार आहे। या कारणामुळे आणि ऑब्व्हियसली या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यसूचीमध्ये मोडतो आणि त्यामुळे त्याविषयीचे अधिकार किंवा त्याविषयी तरतूद करण्याविषयीचे अधिकार हे राज्य विधिमंडळाकडे आहेत हे म्हणायला काही हरकत नाहीये। तर या अर्थाने या एकंदरीत 3च्या पर्यायाला छेद देणारं हे विधान आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल। तर आयोगाने हा प्रश्न जो काय तो रद्द केलेला आहे। त्याचबरोबर ग्रामसभेच्या अधिकार आणि कर्तव्याचा जर आपण विचार केला तर आता पहा की एकंदरीत हे जे काही विधान आयोगाने या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे कोणतं, तर त्याची ग्रामपातळीवर अधिकार व कार्य राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात। कशाची? ग्रामसभेची अधिकार व कार्य राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात। हे जे काही विधान दिलेलं आहे त्याचाही संदर्भ आपण त्यांच्या अधिकार व कर्तव्याच्या दृष्टीने विचार घेऊया, कारण की इथं जो शब्द वापरलेला आहे आयोगाने तो काय वापरलेला आहे? अधिकार व कार्य हे राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात, हा जो संदर्भ दिलेला आहे त्या अर्थाने याचा संदर्भ आपण इथं घेऊया की आता इथं राज्य विधिमंडळ ज्या पद्धतीने एक प्रकारे या ठिकाणी कार्य करतं तशाच पद्धतीने ग्रामसभा पण कार्य करते का, अशा अर्थाने याचा विचार आपल्याला करायचा आहे। माझा पहा की आपल्याकडे राज्य विधिमंडळ मग एक प्रकारे ज्या घटक राज्यात विधानसभा विधान परिषद या अर्थाने दोन्ही सभागृह असतील
तो असेल किंवा एखाद्या घटक राज्यामध्ये केवळ विधानसभा असेल, तर त्या विधानसभेचं महत्त्वाचं काम काय असतं तर सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे किंवा सरकारच्या कामावर नियंत्रण ठेवणे, सरकारला प्रश्न विचारणे किंवा वेगवेगळ्या संसदीय आयुधांच्या माध्यमातून सरकारवर नियंत्रण ठेवणे, ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण जबाबदारी जी काय आहे ती त्या विधानसभेला किंवा त्या विधिमंडळाला पार पाडावी लागते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की शेवटी सरकार हे विधानसभेला उत्तरदायी असतं किंवा जबाबदार असतं, अशी तरतूद आपल्याकडे घटनेमध्ये स्पष्ट केली गेलेली आहे. मग आता पहा की एकंदरीत जर विचार केला तर इथंही तसंच पाहायला मिळतं की आपल्याकडे जी काही ग्रामसभा आहे ती ग्रामसभा जनतेद्वारा तयार झालेली असते, गावातल्या मतदारांच्या आधारावर तयार झालेली ही ग्रामसभा असते आणि याही ग्रामसभेला कुठेतरी आपल्या वेगवेगळ्या अधिकार व कार्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याविषयीचा अधिकार जो काय तो असतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या संबंध अधिकार व कार्यांचा संदर्भ सुद्धा राज्य विधिमंडळाच्या पद्धतीने आहे का हे आपण इथं तपासून पाहू शकतो. मग आता पहा की गावात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक किंवा आणि आर्थिक योजना, कार्यक्रम, प्रकल्प ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी त्यास मान्यता देणे. कोणी हाती घेण्यापूर्वी? ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी त्यास मान्यता देणे. म्हणजे एक प्रकारे एखादं काम ग्रामपंचायतीने हाती घेण्याच्या आधी त्याला ग्रामसभेने मान्यता देणं हे आवश्यक आहे. याही अधिकारातून किंवा कार्यातून एक प्रकारे ग्रामसभेचं असणारं महत्त्व किंवा त्याची आवश्यकता ही स्पष्ट होते. विकास योजनावर कोणताही खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायतीला देणे. म्हणजे आता पहा की ज्या पद्धतीने आपल्याकडे संचित निधीतील पैसा खर्च करायचा असेल, राज्य सरकारला असो अथवा केंद्र सरकारला असो, संचित निधीत जर पैसा खर्च करायचा असेल तर त्याला संसदेची, केंद्र पातळीवर संसदेची आणि राज्य पातळीवर जर विचार केला तर विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागते, मान्यता घ्यावी लागते. आणि त्याकरता आपल्याकडे एक प्रकारे ॲप्रोप्रिएशन बिलचाही विचार केला जातो. तर एक प्रकारे या ठिकाणी इथंही विकास योजनांवरचा खर्च करत असताना किंवा एक प्रकारे कोणताही खर्च करण्याची जी कृती करत असताना ग्रामपंचायतीला ग्रामसभेची मान्यता घेणं हे अपेक्षित आहे. कारण की त्याबाबतची परवानगी ग्रामपंचायतीला देण्याचं काम ग्रामसभा करत असते. ग्रामसभा राज्य किंवा केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता लाभधारकांची निवड करते. हेही महत्त्वपूर्ण कार्य सांगता येईल. आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास ग्रामसभा मान्यता देत असते. हेही आपल्या महत्त्वपूर्ण पद्धतीने सांगता येईल. कोणतीही भूमी संपादन करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आपले मत कळवण्याआधी ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक आहे. म्हणजे ग्रामपंचायतीने भूमी संपादनाच्या दृष्टिकोनातून आपलं जे काही मत आहे शासनाला कळवण्याच्या आधी, ग्रामपंचायतीने आपलं मत शासनाला कळवण्याच्या आधी ग्रामसभेचं मत घेणं हे आवश्यक आहे. एवढी महत्त्वपूर्ण भूमिका या भूमी संपादनाच्या दृष्टिकोनातून ग्रामसभेची असते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर तंटामुक्ती समिती, ग्रामशिक्षण समिती, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, लेखापरीक्षण समिती अशा अनेक समित्यांच्या बाबतीत जर विचार केला तर या सारख्या समित्या निवडायचे अधिकार सुद्धा ग्रामसभेस असतात. हेही त्याच्या अधिकार व कार्यांचा भाग म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल. तर एकंदरीत या ठिकाणी ओव्हरऑल जर पाहिलं तर ग्रामसभेची असणारी भूमिका ही एक प्रकारे ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आहे, हे सांगायला काही हरकत नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. जसं मी मगाशी म्हटलं की महाधिवक्त्याविषयी गट ब असो किंवा गट क असो त्याच्या पूर्वपरीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे, महान्यायवादी सुद्धा विचारला गेलेला आहे. तसं इथंही या ठिकाणी 2021च्या एक्झाममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याच्या आधीच्याही 18 आणि 19च्या जर आपण पेपर काढून पाहिले तर त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला महाधिवक्त्याचा संदर्भ आपल्याला प्रश्नाच्या रूपाने पाहायला मिळेल. तर आता पहा की राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधान विचारात घ्या. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. त्याचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? म्हणजे आपल्याला शोधायचे काय तर कोणती विधाने बरोबर आहेत किंवा कोणतं विधान बरोबर आहे. मग आता पहा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. आता इथे जे काय पर्याय दिले ते फक्त ए, फक्त बी, ए बी आणि सी, बी सी आणि डी. त्यातलं ए जर विधान पाहिलं तर ए विधान बरोबर आहे. कारण की एक प्रकारे जी काय कलम 165 अंतर्गत महाधिवक्त्यासंबंधीची जी काही तरतूद घटनेमध्ये केली गेलेली आहे त्या घटनेतील 165 कलमाच्या तरतुदीचा विचार करता जी काही पात्रता स्पष्ट केली गेलेली आहे या पदाच्या दृष्टीने 165(1) नुसार, तर ती पात्रता या ठिकाणी तर जी दिलेली आहे ती बरोबर आहे. अर्हता कोणती तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास आवश्यक असणारी जी काही अर्हता आहे ती त्याच्याकडे असणे आवश्यक असते. हे विधान बरोबर आहे. राहिला प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात. हे विधान पूर्णतः चुकीचं आहे. कारण की एक लक्षात घ्या की आपण जर
कलम 177 जर पाहिलं, घटनेतलं कलम 177 जर पाहिलं तर त्यात मंत्री व महाधिवक्ता यांचा एक प्रकारे हक्क या अर्थाने त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे महाधिवक्त्याला सभागृहाच्या पातळीवर मिळणारे जे काही विशेष अधिकार आहेत त्यांचा उल्लेख त्या कलम 177 मध्ये केलेला आहे, न की उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या न्यायाधीशांच्या विशेष अधिकारांचा. तर त्यामुळे या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार आणि फायदे संरक्षण त्यास मिळतात हे म्हणणं चुकीचं आहे. भलेही या ठिकाणी त्याची अर्हता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समकक्ष समजली गेलेली असली, पात्रता त्याची त्याच्या समकक्ष समजली गेलेली असली तरी सुद्धा त्याला मिळणारे सर्व विशेष अधिकार किंवा फायदे हे उच्च न्यायालयाच्या बरोबरचे किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहेत असं म्हणता येत नाही. तर कलम 177 नुसार या ठिकाणी त्यांच्या विशेष अधिकारांचा सुंदर असा उल्लेख जो काय आहे तो वेगळ्या पद्धतीने सभागृहाच्या दृष्टीने सांगता येतो. आणि त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते हेही म्हणणं चुकीचं आहे, कारण की राज्यपाल निर्धारित करेल, निश्चित करेल तेवढं वेतन त्यांना दिलं जात असतं. आणि राहिला प्रश्न त्यांचा कार्यकाल, हा एक प्रकारे या ठिकाणी 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो, हेही या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की शेवटी हा महाधिवक्त्याचा जो कार्यकाल आहे तो राज्यपालाच्या मर्जीवर अवलंबून असतो किंवा राज्यपालाच्या मर्जीवर डिपेंड असतो, हे घटनेमध्येच नमूद केले गेलेलं आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे BCD हे विधान या ठिकाणी चुकीचे आहेत, मात्र ए विधान हे बरोबर आहे. म्हणून आपल्याला फक्त ए पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल या अर्थाने. माझा भाग 6 मध्ये कलम 165 व कलम 177 अंतर्गत या पदाची तरतूद आहे. 165(1) नुसार जी काही पात्रता स्पष्ट केलेली आहे ती या प्रकारची, तो भारताचा नागरिक असावा किंवा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पात्रता त्याकडे असावी. आणि एक प्रकारे कलम 165(3) मध्ये त्याच्या कार्यकालाचा संदर्भ आहे की राज्यपालाची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर तो राहतो आणि राजीनामा स्वतःहून तो राज्यपालाकडे देऊ शकतो. एवढंच नव्हे तर या ठिकाणी त्याच्या 165(3) मधील तरतुदीमध्ये आणखीन एक उल्लेख आहे त्याच्या मानधनाचे किंवा वेतनाच्या दृष्टीने की राज्यपाल निर्धारित किंवा निश्चित करेल ते वेतन त्याला दिले जाते. आणि 165(2) आणि कलम 177 नुसार जी काही त्याची अधिकार व कार्य आणि त्या अधिकार व कार्याच्या माध्यमातूनच त्याच्या हक्कांचाही संदर्भ जो का आहे तो कलम 177 दृष्टीने स्पष्ट करता येतो की त्याला एक प्रकारे घटक राज्य सरकारची कोर्टामध्ये बाजू मांडण्याचा अधिकार आहे. घटक राज्याच्या वतीने तो या ठिकाणी स्वतः एक पक्ष या अर्थाने या ठिकाणी घटक राज्याची कोर्टामध्ये बाजू मांडू शकतो. एखाद्या खटल्यात घटक राज्य हे स्वतः एक पक्ष असेल तर राज्यपाल वेळोवेळी सांगेल व सोपेल अशा बाबतीची सर्व प्रकारची जी काही कार्य किंवा राज्य सरकारला सल्ला देण्याचं कार्य त्याला पार पाडावं लागतं. विशिष्ट प्रसंगी विधानसभा अध्यक्ष त्याला विधिमंडळात हजर राहण्याची विनंती करू शकतात. त्याला विधिमंडळात हजर राहण्याची जी काही विनंती आहे ती करू शकतात आणि त्या अर्थाने त्याचा तो एक प्रकारे अधिकार आहे की ते विधिमंडळात हजर राहू शकतात. विधिमंडळातील सदस्यांनी विधेयकाबाबत प्रश्न विचारल्यास महाधिवक्त्यास त्याबाबतची उत्तरे द्यावी लागतात आणि त्या दृष्टीतून त्याला सभागृहामध्ये भाषण करण्याचा किंवा सभागृहामध्ये मत मांडण्याचा म्हणजे ओपिनियनच्या दृष्टीने म्हणतोय, मतदानाच्या दृष्टीने नाहीये. तर एक प्रकारे सभागृहामध्ये तो एक प्रकारे या ठिकाणी भाषण करू शकतो, चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतो आणि जी काही कायदेशीर बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सदस्यांनी विचारलेले त्याविषयी आपली जी काही भूमिका आहे ती मांडू शकतो. याचबरोबर या ठिकाणी महाधिवक्त्यास राज्याच्या विधानसभा विधान परिषद या दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा आणि सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे जसं मी आता म्हटलं. आणि महाधिवक्त्यास विधिमंडळ सदस्याला जे अधिकार असतात, आता पहा, विधिमंडळ सदस्याला जे अधिकार असतात ते अधिकार जरी प्राप्त होत असले तरी त्यास सभागृहात मतदानाचा अधिकार नाही. याचाही उल्लेख याच कलम 177 मध्ये केला गेलेला आहे की एक प्रकारे विधिमंडळ सदस्याला जे हक्क सभागृहाच्या अंतर्गत असतात ते या महाधिवक्त्याला जरी असले तरी त्याला मतदानाचा अधिकार सभागृहाच्या पातळीवर असत नाही किंवा नसतो हे इथं स्पष्ट करता येईल. तर या सर्व अर्थाने एकंदरीत त्याच्या हक्काचा संदर्भ आपल्याला देता येऊ शकेल. खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. पर्याय उत्तरे एक प्रकारे विधान ए बरोबर आहे, विधान बी बरोबर आहे, दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चुकीची आहेत. तर आता पहा की या ठिकाणी वरवर पाहता किंवा जर का आपण या प्रश्नाकडे नीट लक्ष देऊन वाचलं नाही, पाहिलं नाही, त्याचा संदर्भ जर काही योग्य पद्धतीने लक्षात घेतलं नाही तर आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर याचं उत्तर जर काय देण्याचे आपण गडबडीमध्ये दिलं आणि दोन्ही विधाने बरोबर असं जर उत्तर या ठिकाणी दिलं तर ते पूर्णतः चुकीचं ठरणार आहे. का? कारण की याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आपल्याला सांगता येतं की दोन्ही विधाने चुकीची आहेत. का? कारण की आपल्याला हे पुढचं विधान योग्य वाटतं की मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% जास्त असता कामा नये, हे बरोबर आहे. पण इथं काय उल्लेख केलेला आहे? मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त. तर हे मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त हे म्हणणं चुकीचं आहे.
91व्या घटनावस्तीचा जर आपण विचार जर केला तर 2003 मधली जी काही 91वी घटनावस्ती आहे त्या 91व्या घटनावस्तीचा संदर्भ जर विचार घेतला तर या ठिकाणी मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त म्हणणं हे चुकीचं आहे, कारण की मुख्यमंत्र्यासह असा उल्लेख तो आहे. मुख्यमंत्र्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये आणि इथंही मुख्यमंत्र्यासह ती जी काय संख्या आहे ती 12 पेक्षा कमी असता कामा नये हा उल्लेख या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजे इथं मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त या दोन शब्दांचा उल्लेख केलेला असल्यामुळे हे दोन्ही विधाने चुकीचे आहेत. म्हणून दोन्ही विधाने चुकीची हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 प्रश्न स्पष्ट करता येईल. पहा, एक प्रकारे 91वी घटनावस्ती 2003 मधली, यामध्ये ही जी काही घटनावस्ती आहे ती केंद्र सरकारच्या स्तरावर सुद्धा लागू होते आणि घटक राज्य सरकारच्या स्तरावर सुद्धा लागू होते. मग केंद्र सरकारच्या स्तरावर कलम 75(1)(a) मध्ये जो काय उल्लेख आहे तो काय आहे की पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या, म्हणजे पंतप्रधानासह तो उल्लेख आहे की पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. आणि कलम 164(1)(a) सह जर आपण विचार केला, कलम 164(1)(a) नुसार मुख्यमंत्री तसेच मंत्री, म्हणजे मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही किंवा अधिक असता कामा नये. परंतु राज्यातील मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या, म्हणजे इथंही पहा मुख्यमंत्री तसेच मंत्री, म्हणजे इथंही मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. तर या संबंध गोष्टींचा जर विचार केला तर कलम 75(1)(a) असो अथवा कलम 164(1)(a) असो, दोन्ही ठिकाणी पंतप्रधानासह मंत्री आणि मुख्यमंत्र्यासह मंत्री असा संदर्भ जो काय तो आपल्याला देणं अपेक्षित आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही, ही तरतूद फक्त घटक राज्य स्तरावरच लागू होते, ती केंद्राच्या दृष्टीने इथं विचार घेतली गेलेली नाहीये. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? बाबूराव काळे समिती, बी पाटील समिती, बोंगीरवार समिती, वसंतराव नाईक समिती. पर्याय उत्तर आहेत फक्त ए, फक्त बी आणि सी आणि डी. मित्रांनो, एक लक्षात घ्या की याच्यावर प्रश्न आता विचारायला अधिकाधिक वाव आहे. म्हणजे 2022च्या या गट क च्या एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारायला अधिकाधिक वाव या करता आहे, कारण की आपल्याला माहित असेल की एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा एकदा आपल्याकडे हा निर्णय घेतलेला आहे की सरपंचांची थेट जनतेतून निवडीचा निर्णय जो काय तो जाहीर केलेला आहे. किंबहुना नगरपंचायत आणि नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांची थेट जनतेतून निवडीचा निर्णय जो काय तो जाहीर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत याचा विचार करता या ठिकाणी हा प्रश्न रिपीट अगेन जर 2022च्या एक्झाममध्ये विचारला गेला तर ते काय नवल असणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात 2017 मध्ये पण याच्याबाबतचा निर्णय जो काय तो घेतला गेलेला होता की जो 2020 मध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये ठाकरे सरकारने किंवा महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेला होता, पण रिपीट अगेन एकनाथ शिंदे सरकारने हा घेतलेला आहे. तर याबाबतचा विचार करता या ठिकाणी इथं मी याच्या आधी सुद्धा ग्रामपंचायतच्या युट्यूब लेक्चरमध्ये पण स्पष्ट केलेलं होतं, किंबहुना सरपंचांची थेट निवड याही युट्यूब लेक्चरमध्ये स्पष्ट केलं होतं की अशा बाबतच्या निर्णयाची जी काही शिफारस आहे ती आपल्याकडे महाराष्ट्रातल्या बी पाटील समितीने 1984च्या अंतर्गत केलेली आहे की सरपंचांची थेट ग्रामसभेच्या सदस्यांकडून किंवा थेट जनतेतून निवड केली जावी. तर त्यामुळे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल बी पाटील समिती, म्हणजे फक्त बी, की या 1984 मध्ये स्थापन झालेल्या प्राचार्य पी पाटील समितीने या बाबतची शिफारस केली होती की महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने केली जावी. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल फक्त बी, पर्याय क्रमांक 2. मग आता पहा की प्राचार्य पी पाटील समिती 1984 ला स्थापन झाली होती. स्थापना 18 जून 1984, अहवाल 7 जून 1986. समितीमध्ये जे काही सदस्य होते या प्राचार्य पी पाटील समितीमध्ये, त्यामध्ये दादासाहेब लिमये, आनंद नाडकर्णी, शामराव कदम, शहाजीराव पाटील, वामनराव गड्डमवार, रणजित देशमुख, सुब्रमण्यम आणि प्रभाकर रुपवते हे सबंध सदस्य या प्राचार्य पी पाटील समितीमध्ये कार्यरत होते. आणि समितीच्या शिफारशीमध्ये विशेषतः मी ग्रामपंचायतीच्या दृष्टीतून जे काही शिफारशी आहेत त्यांचाच उल्लेख इथं केलेला आहे. बाकी इतर दृष्टीतून असणाऱ्या जे काही शिफारशी आहेत त्याचा स्वतंत्र पद्धतीने आपण स्वतः विचार करावा. ग्रामपंचायतीच्या बाबतीत जे काही शिफारशी त्यांनी केलेल्या होत्या त्यामध्ये महत्त्वाच्या शिफारशी या पद्धतीने सांगता येतील की ग्रामपंचायतीसाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक असावा. ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून ज्या काही शिफारशी या समितीने केलेल्या आहेत त्यामध्ये पहिली शिफारस अशी आहे की ग्रामपंचायतीसाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक असावा. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची वर्गवारी अ, ब, क, ड आणि ई अशी करावी. सरपंचांना मासिक मानधन न देता ग्रामपंचायतीच्या वर्गवारीनुसार वार्षिक अतिरिक्त भत्ता दिला जावा. तसेच सरपंचांची निवड ग्रामसभेकडून
म्हणजेच ग्रामसभेतल्या मतदारांकडून प्रत्यक्ष मतदानाने थेट जनतेतून केली जावी। तर अशी शिफारस या ठिकाणी या प्राचार्य पिंपळे समितीने ग्रामपंचायतीच्या प्रश्नातून केलेल्या आहेत। त्यानंतर भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कुठे आलेला आहे? संविधानाच्या उद्देशपत्रिकेत, राज्य धोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये, मूलभूत अधिकारांच्या वर्णनात आणि मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात। आता पहा की भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे व ती कायम राखणे याचा उल्लेख आपल्याला ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 4 च्या रचनेत सांगता येईल, कारण की हा उल्लेख जो काय तो भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात स्पष्ट केला गेलेला आहे, हे स्पष्टपणे आपल्याला नमूद करता येईल। मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की मूलभूत कर्तव्यांचाही प्रश्न मागच्या जर आपण 2018, 19 आणि 21 ची जर प्रश्नपत्रिका ही पाहिली तर त्यामध्ये 2 वेळा विचारला गेलेला आहे मूलभूत कर्तव्यांच्या बाबतचा प्रश्न आहे, आणि त्यामुळे एक प्रकारे या 2022 मध्ये यावर प्रश्न विचारला जाणार का नाही विचारला जाणार हा एक या ठिकाणी येणारा भाग आहे। पण 2 वेळा सलग या ठिकाणी याच्याबाबत प्रश्न विचारला गेलेला आहे, जसं महाधिवक्ता किंवा ग्रामसभा किंवा राज्यपाल याविषयी वारंवार प्रश्न या 3 वर्षात विचारले गेलेले आहेत 2018, 19, 21 मध्ये। तर तसंच या ठिकाणी जर रिपीट अगेन या मूलभूत कर्तव्याशी 2022 मध्ये प्रश्न विचारला तर आपण मूलभूत कर्तव्यांची संबंध जी काही 11 मूलभूत कर्तव्य आहेत किंवा 42व्या घटनानुसार जी काही मूलभूत कर्तव्य नवीन ऍड केली गेलेली आहेत, या सर्व अर्थाने जी काही संबंध माहिती आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे। रिपीट अगेन त्याचा संदर्भ जो आहे तो मागच्या जसं या ठिकाणी एक प्रकार युट्यूब लेक्चरमध्ये घेतला होता तसाच इथं आपण घेणार आहोत की मूलभूत कर्तव्याच्या वर्णनात या संबंध गोष्टींचा उल्लेख केला गेलेला आहे। विशेषतः जेव्हा आपण पर्टिक्युलर या मूलभूत कर्तव्याचा विचार करतो तेव्हा हे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(c) मध्ये नमूद केलं गेलेलं आहे। कलम 51A(c) मध्ये मी याच्या आधी सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की जी काही मूलभूत कर्तव्यांची कलमवार दिलेली यादी आहे कलम 51AA पासून ते 1K पर्यंत, कलम 51AA पासून ते कलम 51A पर्यंत, तर ही जी संबंध मूलभूत कर्तव्यांची यादी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवावी की नेमकं कोणत्या कलमानुसार कोणतं मूलभूत कर्तव्य स्पष्ट केलं गेलेलं आहे हे आपण सिक्वेन्सनुसार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावीत। का तर याच्यावर सुद्धा मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा याही अर्थाने अगोदर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, आणि त्यामुळे जर तो रिपीट अगेन विचारला गेला की जी काही दिलेली मूलभूत कर्तव्य त्यांचा घटनेतल्या कलमाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी योग्य क्रम लावा असं जर विचारलं गेलं तर तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मात्र हे जे काही या ठिकाणी मूलभूत कर्तव्य या प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते कलम 51A(c) नुसार घटनेमध्ये नमूद आहे की भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे रक्षण करणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल। राहिला प्रश्न या ठिकाणी या संबंध गोष्टी की भाग 4A कलम 51A 42व्या घटनानुसार 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश, 11वे मूलभूत कर्तव्य हे जे काय ते 86व्या घटनानुसार समाविष्ट केलं गेलेलं आहे किंवा रशियन राजघटनेपासून प्रेरणा घेऊन आपण याचा स्वीकार केलेला आहे। सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार घटनेत याचा समावेश केलेला आहे। या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्याच पाहिजेत। पण त्याचबरोबर या आधीच्याही युट्यूब लेक्चरमध्ये याच्यावर मी उल्लेख केला होता, रिपीट अगेन तोही उल्लेख इथं स्पष्ट करतोय की एक प्रकारे या मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या शिक्षा आणि दंडाची तरतूद घटनेमध्ये केलेली नाहीये, मात्र मूलभूत कर्तव्यांच्या पालन न केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असावी असं या ठिकाणी शिफारस सुवर्णसिंह समितीने केलेली होती। आणि एवढंच नव्हे तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या संबंध प्रमुख लोकशाही देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केली गेलेली नाहीये। मात्र जपानची अशी एकमेव घटना आहे की जी घटना या ठिकाणी आपल्या घटनेमध्ये या मूलभूत कर्तव्यांची सूची स्पष्ट करते। जपान हा एक असा लोकशाही देश आहे की जो या ठिकाणी आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करतो। आणि राहिला प्रश्न या ठिकाणी याचाही संदर्भ मागच्या युट्यूब लेक्चरमध्ये दिला होता मूलभूत कर्तव्याच्या टॉपिकमध्ये, तो म्हणजे काय तर JS वर्मा समिती सुद्धा 1999 मध्ये या मूलभूत कर्तव्याकरता स्थापन झालेली होती आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात स्थापन झालेली ही समिती होती। आणि या समितीच्या स्थापनेचा मुख्य हेतू काय होता तर मूलभूत कर्तव्यांची नागरिकांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी लागू करता येतील या अर्थाने किंवा या हेतूने ही JS वर्मा समिती 1999 मध्ये या मूलभूत कर्तव्यांची रचना स्थापन केलेली होती। त्यानंतर उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? कलम 220, कलम 221, कलम 213 आणि कलम 226। तर इथं आपल्याला एक प्रकारे स्पष्ट असं सांगता येईल की जे काही शब्द वापरला गेलेला आहे रीड्स, विशेष आदेश याचा संदर्भ जो आहे तो मराठीमध्ये या ठिकाणी रीड्स असा दिलेला आहे। खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला त्याचा संदर्भ जो आहे तो प्राधिलेख असा घेणं हे अपेक्षित आहे, कारण घटनेमध्ये याचा उल्लेख जो आहे तो प्राधिलेख या अर्थाने केला गेलेला आहे। तर एक लक्षात घ्या की कलम 226 नुसार अशा प्रकारचे प्राधिलेख काढण्याचे अधिकार हे उच्च न्यायालयाला दिले गेलेले आहेत। मग कोणत्या प्रकारचे प्राधिलेख किंवा कोणत्या प्रकारचे रीट्स काढण्याविषयीचे अधिकार तर बंदी, प्रतिष्ठीकरण, परमादेश किंवा अधिकार प्रच्छा किंवा उत्प्रेक्षण, प्रतिषेध या ज्या काही
एक प्रकारे रिट्स काढण्याविषयीचे अधिकार आहेत ते कलम 226 नुसार उच्च न्यायालयाच्या अंतर्गत स्पष्ट केले गेलेले आहेत हे आपल्याला स्पष्ट करता येईल। तर या अर्थाने या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 कलम 226। आता पहा, उच्च न्यायालयाचं प्रारंभिक किंवा प्रातिनिधिक काढण्याचा अधिकार क्षेत्र कलम 226 नुसार कोणत्या दृष्टिकोनातून स्पष्ट करता येईल, तर उच्च न्यायालय या खटल्यांचा या अधिकार क्षेत्रानुसार विचार करू शकते। मूलभूत हक्कांसंबंधीचे जी काही खटले आहेत ते या वेगवेगळ्या प्रकारच्या रिट्सच्या माध्यमातून ती विचार घेऊ शकते। घटनेचा अर्थ लावण्याबाबतचे खटले सुद्धा या अधिकार क्षेत्रात विचार घेऊ शकते। जनहित याचिकांच्या बाबतचे सुद्धा अधिकार क्षेत्राचा विचार त्याच्यामध्ये ती करू शकते। संसद व राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवडणूक निकालाबाबतचे वाद सुद्धा त्याच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा भाग म्हणून सांगता येऊ शकतं। मात्र या ठिकाणी आता मूलभूत हक्कांच्या बाबतीत जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय हे या वेगवेगळ्या रिट्सच्या माध्यमातून या ठिकाणी असे जे काही आदेश आहेत ते बजावू शकते। बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार परीक्षा या संबंध रिट्स बाबतची एक आदेश आहे ते या ठिकाणी उच्च न्यायालय बजावू शकते कलम 226 खाली प्रातिनिधिक काढण्याच्या अधिकार क्षेत्राच्या दृष्टीने। मात्र याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हे आपण विसरता कामा नये। कलम 226(4) नुसार जी काही घटनेमध्ये तरतूद दिली गेलेली आहे त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। काय तरतूद आहे कलम 226(4) नुसार की मूलभूत हक्कांच्या रीट बाबतीत उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे। सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे, अधिक विस्तृत आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल। म्हणजे कलम 226(4) नुसार असणारी जी तरतूद आहे ती सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेली असल्यामुळे ती पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की एक प्रकारे या मूलभूत हक्कांच्या रिटच्या बाबतीत किंवा रिट्सच्या बाबतीत या ठिकाणी उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक किंवा अधिक विस्तृत आहे कलम 226(4) नुसार। त्यानंतर खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? केंद्र राज्य संबंधामध्ये येणारा हा भाग आहे आणि विशेषतः केंद्र राज्य वित्तीय संबंधामध्ये येणारा हा भाग आहे। आणि म्हणून केंद्र राज्य वित्तीय संबंधातले जे काही विभिन्न प्रकारची कलमं आपल्याला पाहायला मिळतात, विशेषतः या ठिकाणी जीएसटीच्या 101व्या घटनावृत्तीनंतर जे काही या ठिकाणी केंद्र राज्य वित्तीय संबंधातले नवीन कलमं ॲड झालेली आहेत किंवा काही जुनी कलमं जी काय आहेत ती रद्दबातल केलेली आहेत किंवा निरसित केली गेलेली आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्याला जीएसटीच्या दृष्टीने ठेवणं अपेक्षित आहे। पण इथं जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो कोणत्या अर्थाने विचारलेला आहे, तर एक प्रकारे केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित नेमकं कोणतं कलम आहे या दृष्टीने हा प्रश्न विचारला गेलेला आहे। कलम 270, कलम 280, कलम 275, कलम 265। तर इथं आपलं उत्तर देता येईल कलम 275 पर्याय क्रमांक 3 की ज्यामध्ये जी काय आर्थिकदृष्ट्या मागास असलेली घटक राज्य आहेत त्यांच्या विशेष मदती संबंधीच्या अनुदानाची चर्चा जी काय आहे ती या ठिकाणी केली गेलेली आहे कलम 275च्या दृष्टिकोनातून, ज्याला आपण या ठिकाणी एका सर्वसामान्य भाषेत जर सांगायचं झालं तर एक प्रकारे बिमारू घटक राज्य, भारतातली जी काही बिमारू घटक राज्य आहेत किंवा ज्यामध्ये बिहार असेल किंवा मध्य प्रदेश असेल किंवा एक प्रकारे ओडिसा असेल किंवा आसाम असेल, तर अशी जी काही बिमारू घटक राज्य आहेत की ज्या घटक राज्यांच्या बाबतीत विशेष मदत केंद्र सरकारकडून बहाल केली जाते, अशा या बाबतची विशेष मदत जी बहाल केली जाते ती कोणत्या कलमानुसार, तर कलम 275 नुसार केंद्र राज्य वित्तीय संबंधाच्या अंतर्गत हे आपल्याला स्पष्ट करता येईल। मग आता पहा की जी राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेली आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेली आहेत अशा राज्यांना विशेष अनुदाने देण्याची तरतूद या कलम 275 मध्ये स्पष्ट केली गेलेली आहे। अशी अनुदाने भारताच्या संचित निधीतून दिली जातात। कशातून, तर भारताच्या संचित निधीतून दिली जातात। आणि अशी अनुदानं देताना एक प्रकारे वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रक्कमा निश्चित केल्या जातात, वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रक्कमा, कारण की प्रत्येकाचा आर्थिक मागासले पण हे सारखं आहे अशातला भाग नाही, ते वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून प्रत्येक राज्यांकरता किंवा वेगवेगळ्या राज्यांकरता वेगवेगळ्या रक्कमा या आर्थिक अनुदानाच्या दृष्टीने निश्चित केलेल्या असतात, हेही इथं आपल्याला स्पष्ट करता येईल। तर या अर्थाने कलम 275 मध्ये ज्या काही वेगवेगळ्या तरतुदींचा उल्लेख केला गेलेला आहे त्या सर्व आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेव्हा आपण त्यांच्या विशेष अनुदानाच्या किंवा विशेष मदतीचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर करतो त्यावेळेस। तर एक प्रकारे कलम 275 नुसार असणारी ही जी काही केंद्र सरकारच्या मदतीच्या दृष्टीतून असणारी तरतूद आहे ती पण आपण चांगल्या पद्धतीने केंद्र राज्य वित्तीय संबंधाने तयार ठेवली पाहिजे। कधीतरी प्रश्न या ठिकाणी याच्यावर विचारला जातो, पण विचारला गेलेला आहे या एक्झाममध्ये, हेही आपल्याला स्पष्ट करता येईल। तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 2021च्या या संबंध प्रश्नांची, पॉलिटीच्या प्रश्नांची चर्चा घेऊन आलेली आहे। तर आगामी कालखंडात पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे संभाव्य किंवा अतिसंभाव्य प्रश्न आहेत त्यांचीही चर्चा पॉलिटीच्या दृष्टिकोनातून गट क च्या पातळीवर या ठिकाणी घडून आणणार आहोत। आणि
ही जी काही आपली प्रश्नांची जी काही चर्चा किंवा प्रश्नांचं जी काही सिरीज आहे ती पुढे अशी आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आज इथं आपण थांबूयात. धन्यवाद.